वर्षाच्या शुभेच्छा देतोय। हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि आरोग्यदायी जावं अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतोय आणि सुरुवात करतोय। नाटापत काढतो डॉक्टर खेळायला दाखवतो। काय करतलस पेटो सांगतलस आणि मग आमची भांडणं आली का तू घराकडे जाऊन झोपतलस। थोड़ा इफेक्ट है। गए वो दिन कह दे तो तेरी राह में नजरों को भुलाएंगे। तुम्हें देखता हूँ तो लगता है कि जैसे वो से तुम्हें जानता हूँ। रखना माझी पेरणी करी, माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी। मन लागो रे लागो रे, 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 लागो रे लागो रे, लागो रे लागो रे। गुरु दत्ताच्या चरणी नामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी, गुरु भक्तीच्या मन लागो रे लागो रे, लागो रे लागो रे, लागो रे लागो रे। नमो एकदंता शिव गौरी सुता, तुझ्या चरणी ठेवितो माथा, करता आणि करविता, तूच करता आणि
गौर रूप हे तुझे पाहता गौर रूप हे तुझे पाहता सौख्यला भुदे अमुचा चिता कुंडलिका वरदे हरी सन्माननीय प्रणित शिंदे माझ्या आवाजावर खुश होऊन त्यांनी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होत असं साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि बक्षाचा स्वीकार करतोय. राजवर्धेकर कुडाळ पोलीस मित्र तालुका अध्यक्ष यांकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि सागर माझा पखवाज होतं की याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक गुगल पेच्या माध्यमातून आलेले माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद देतोय. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि त्याच पद्धतीत तुम्ही जे केलेलं आमचं जे पाहुणचार आहे आदरात इतकं केलं यासाठी मंडळाच्या सगळ्या लोकांसाठी मी आभार मानतो. एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरात टाळ्या वाजवून मंडळाचं स्वागत करा. कारण ही गरज आहे. महिला मंडळ सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. या ठिकाणी मी सुरुवातीला सांगतोय की आजचा कार्यक्रम ही नववर्षाची सुरुवात आहे. साईबाबांचा भंडाराच्या निमित्ताने हा कार्यक्रम या साईडला कधी पूर्व साईडला झाला नव्हता. डबलवारीचा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम तुम्ही आयोजित करताय. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघणारे पूर्ण महाराष्ट्रातले असतात आणि त्यामुळे हे यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रम सुद्धा उद्या प्रत्येकाच्या घराघरात जाईल. त्यावेळेस या मंडळाला कुठेतरी नाव खराब होता का म्हणजे याचं दक्षता मी 100% घेणार. व सुद्धा घेतील. त्याचा तोंड गाठारा सोडा, तो विषय सोडा, ते लोक त्या कमेंट देतील. पण या मंडळाचं नाव चांगलं गेलं पाहिजे याच मताचा मी आहे. महिला मंडळ आहे. तुमचे हात तुमच्या कानावर येतील असं एकही वाक्य माझ्या मुखातून निघणार नाही याची 100% गॅरंटी मी देतो.
त्याची गॅरंटी त्यांना स्वतः घेऊची आहे. कारण कावळं बसाक नाही ढाक मोडाक नको. मी डुकराचं पेट भरून इल्लंय पण मेल्ल्या सशार खडे मारशात. आपलं तो विषय सोडून दिलेलो म्हणजे कपडे चांगले भाई. तो तू जे कपडे घातलेस ना ते कामावरून थकून येईल तर कुठे एक लावतात ना माणूस कपडे तसे एक वाटतं हँगरला लटकवले सारखं वाटतं. आणि दात हे जे खराब झाले तो दोष औषध देता म्हणजे किती कर्म वेळेत घ्या तो बघा. औषध म्हणतात त्यावेळेस बासमतीचे तांदूळ वापरले. तुका सांगा किल्ले औषधीची बासमतीचे तांदूळ वापरले काय फेकतस रे तू शापच सरलच काय रे सामरे. पण ठीक आहे मी त्याच्यावर प्रेम करतो कारण त्याचा आवाज गोड आहे. म्हणजे नाकारून चालत नाही. फक्त तब्येत त्यांना सांभाळू होई ना. डॉक्टर मी लहानपणी खेळत ना. तू डॉक्टर खेळलं पण तुझी परिस्थिती अशी तू मराठी कारण का आयुष्यात कधी शाळेत जाऊ राहायचो. अरे सुरुवात आहे बोर. मी त्याला सांगितलं की 5 मिनिटं जरा जास्त की माझी मंडळी अडकली मोटरसायकल येताना पाऊस पडला म्हणून ते थांबलेत म्हणून 5 मिनिटला माझा यायचं. तर देवाधिकाचं नाव सोडून तो डॉक्टरापर्यंत पोहोचलो माझा सांगा. म्हणजे आणि 5 मिनिटात येतोय ना तुका तर डिलिव्हरी करून बाहेर येणार होतं 100%. त्याच्याशिवाय तो बाहेर होतो. आणि मी म्हणे कोण दिसतंय कोण दिलीप प्रभावळकरची उपमा तू का देतो तू स्वतः. अरे तू एलियन दिसतोस तो एलियन असल्यानंतर कसं दिसतोस तो बघ. आपण ज्याच्या नामस्मरणानं आलोय ते रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र आहे भजनाचा आणि तो जपला पाहिजे लक्षात घ्या. कारण राम हा शब्द उच्चारायला सोपा आहे. राम समजायला सोपा आहे. राम शब्द लिहायला सोपा आहे. परंतु कृष्ण हा शब्द उच्चारायला जेवढा कठीण आहे तेवढा शब्द लिहायला कठीण आहे. तेवढा कृष्ण समजायला कठीण आहे. कारण ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला त्याने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला. तो श्रीकृष्ण ओळखायला फार कठीण आहे लक्षात घ्या. सोन्याची द्वारका असताना सुद्धा गरीब सुदाम्यासारखा ज्याचा मित्र आहे तो श्रीकृष्ण ओळखणं कठीण आहे. साक्षात मृत्यूच्या डोक्यावरती म्हणजे नागाच्या फणीवरती नृत्य करणारा श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. पहिल्या अपराधाला मान उठवण्याची ताकद असताना सुद्धा 99 अपराध थांबून 100व्या अपराधाला शिशुपालाची मान धडा वेगळा करणारा श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. आणि महाभारताचं युद्ध क्षणात संपवण्याची ताकद असताना सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. माय बाप प्रेक्षको हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय हौस मरताना गातोय. जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडता कलियुगात आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगता. त्यामुळे नामस्मरण तुम्ही जे काय करताय ते नामस्मरण तुमच्या कामाला येणार आहे. कारण पूर्वी चालायचं मागे केलेलं मागच्या जन्माचं कर्म या जन्मात फेडायचं. आता तसं नाही. आता तुम्ही या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. किंबहुना जर तुमचं कर्म फेडल्याशिवाय तुम्हाला मरता येणार नाही ते. कारण या कलियुगात आत्ताच्या घडीला जन्म घ्यायचा असेल तर 1 लाख रुपये हे खर्च झाल्याशिवाय माणूस जन्मात येणार नाही. कारण सिझरिंग झाल्याशिवाय मूल जन्माला येत नाही आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय म्हातारो मारणार नाही. म्हणजे मरण सुद्धा विकत घ्यावं लागतं आणि जन्म सुद्धा विकत घ्यावा लागतो. आजच्या घडीला ज्यांच्यामुळे आपल्याला 84 दशलक्ष योनीचा जन्म मिळालाय कोण सांगितलं लहान मुलं आहेत. मग त्यांना आपण आठवण करून दिली पाहिजे की ज्यांच्यामुळे आपल्याला जन्म मिळालाय ते आपले आई वडील हे देवापेक्षा भारी आहेत. त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. कारण जी आई आपल्याला दुधाचा 1 थेंब पाजण्यासाठी रक्ताचे 2 थेंब आठवणारी ती आपली आई आणि संसार चालवण्यासाठी काबाड कष्ट दिवसभर करणारा आपला बाप त्या आई बापाला कधी विसरून चालणार नाही. म्हणून तुमचं वागणं समाजात असं पाहिजे की आपल्या आई वडिलांची मान समाजात ताठ राहिली पाहिजे तर तुमचं जगून उपयोग आहे. लक्षात घ्या. नाहीतर काय उपयोग. आणि तेच भटनाचा विषय आहे ना. पूर्वीच्या काळी सत्ययुगात जर परमेश्वर भेटायला पाहिजे तर हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर परमेश्वर भेटायचा.
त्रेतायुगात मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे, तेव्हा परमेश्वर भेटायचा. द्वापार युगात वर्षानुवर्ष पूजा अर्चना करायला लागायची, तेव्हा परमेश्वर भेटायचा. आणि आता या कलियुगात तुम्ही जर नामस्मरण केलात तर 100% तुम्हाला परमेश्वर भेटणार. कारण त्या परमेश्वराने ही सुंदर दुनिया बघायला आपल्याला 2 डोळे दिलेत. परंतु त्या साईबाबांचं दर्शन तुम्हाला व्हायचं असेल ना तर डोळे बंद केल्याशिवाय तुम्हाला त्याचं दर्शन होणार नाही. हे आजच्या दिवसाचं फार महत्व आहे, लक्षात घ्या. आणि जे तुम्ही करताय हे नामस्मरण फार गरजेचं आहे. ओके आहे ना? पेटवणार एक लक्षात घ्या. सुरुवात आहे माझ्याकडे, मी काय उगीच घोट्याने खेळा घेऊ नाही. मी पेटवणार, पण घाई मारून उपयोग नाही. ह्यो दानिक गावलं पेटवलं मी तुमच्या नादाक लावलं ह्यो दानिक गावलं म्हणून डॉक्टरपर्यंत पोचलो. पण डॉक्टरकडे जाऊच्या आधी कंपाऊंडर सांभाळतो लागतं. काय सांगतोय हो माणूस? म्हणता माझं पोरगो काय 5 रुपयाचे कुरकुरे तर औषधी सांगले, पप्पानी सांगितले नाही. काय वाक्य बघा, आईस्क्रीम ते कुरकुरे पप्पानी सांगितले नाही. खाऊचे पिऊचे लाड नाही, पैशाचे लाड नाही, असं काहीतरी सांगितलं नाही. मग मी म्हणतो तो पोरगो औषध कंप्लेंट करता म्हणजे तू कायमस्वरूपी शेजारणीकडेच असतोस काय रे? तू सगळ्यात दुसऱ्या औषधीच्या खांद्यावर म्हणजे रेटता ना, तू बायकोच्या खांद्यावर रेटतोस. मग तुका सांगा काय रोग इल्लो का हिला असं करायचं ना, म्हणजे तू घराकडे नसतस. तू डिक्लेअर करून देतं की मी शेजारणीकडे जातोय म्हणून. अरे ह्याच्यापेक्षा झाला का तू खोरा आणून दे, ह्याचा खापा होते आता. अरे काय बघा झाला का सांगता. अरे सुरुवात आहे ना तुमची. एक लक्षात घ्या, आम्ही दोन्ही बुवा आलोय का ते आम्हाला मागितलेली बिदागी या मंडळाने दिली. आणि तुम्ही तुमचा वेळ, स्वतःचा वेळ, पैसा खर्च करून या ठिकाणी आलाय. पण तुमचा वेळ आणि पैसा फुकट जाणार नाही. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही सुद्धा एक मोठी भक्ती आहे. मनोरंजन म्हणून आम्ही काहीतरी बोलणार, परंतु तेवढंच तुमच्या नामस्मरण परमेश्वराचं तुमच्या कानावर पडणार. ते पुण्य आमच्या पदरात येणार नाही, ते तुमचं पुण्य तुमच्या पदरात येणार. लक्षात घ्या. या मंडळ ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवू शकलं असतं. त्यांनी नामस्मरणात कार्यक्रम का ठेवलाय? ऑर्केस्ट्रा ठेवू शकलं असतं. ऑर्केस्ट्राचा आउटपुट काय निघाला असता? खुर्च्या मांडल्या असत्या पुढे पुढच्या लाईनीत म्हातारे सुद्धा बसला होते ऑर्केस्ट्रा बघून. आणि ऑर्केस्ट्रा संपल्यानंतर घरी जाताना त्यांची वार्ता काय चालली असती? फार तर एक म्हातारा दुसऱ्या म्हातारा सांगत होतो रे, शेवटचा पोरजा नाचला की नाही तर भयानक नाचला. हेच आउटपुट आहे ना. काय हो गाणं घ्यायचं तर मग सांगतोय. किरीस का गाना सुनेगा क्या बेटा त्या परमेश्वर पेटी थोडी ना माऊली, पेटी थोडी गाऊन करा. त्या परमेश्वराचं प्रभुरामाचं नामचरण आपण नाव घेतो, त्या प्रभुरामाच्याच गाण्याने सुरुवात करणार. खूप उत्कृष्ट केलेली होती. आणि ज्या भगिनीने किंवा कोणी जी बटाट्याची भाजी बनवली होती, सलाम, खूप छान जेवण केलेलं होतं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे बैठे हैं मेरे
कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए। राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे हमको पीने में, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे हमको पीने में, सुख मिले ऐसे हमको पीने में। हीरा धन्यवाद। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामा गे, कामा गे। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा।
राम जय जय राम जय 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 राम जय जय राम जय जय सगमा